गेल्या अनेक वर्षापासून शेतकऱ्यांवर वेगवेगळ्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती येत आहे. यावर्षी देखील फेब्रुवारी ते मे महिन्यात नाशिक जिल्ह्यासह राज्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट मोठ्या प्रमाणात झाली होती. या नैसर्गिक आपत्तीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. हजारो हेक्टरवरील पिकं जी आहे ती उद्ध्वस्त झाली होती. नाशिक जिल्हाही त्याला अपवाद नाही. नाशिक जिल्ह्यातही जवळपास 45,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकं उद्ध्वस्त झालेली होती आणि जवळपास 1,00,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा फटका बसला होता. नैसर्गिक आपत्ती आल्यानंतर आणि पिकं उद्ध्वस्त झाल्यानंतर पंचनामे करण्यात आले. तो अहवाल शासनाकडेही पाठवण्यात आला आणि आता शासनाने त्याची गंभीर दखल घेत राज्यातील नैसर्गिक आपत्तीचा सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी तब्बल 337 कोटी रुपये मंजूर केले आणि लवकरच हे निधी जे आहे तर ज्यांचा पिकात नुकसान झाले त्यांना वाटप केलं जाणार आहे. शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांना कसा वाटतो, की कसे त्यांचे नुकसान झाले होते हे जाणून घेऊया. माझ्यासोबत बोलण्यासाठी शेतकरी आहे. काय म्हणाल, आता सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तब्बल 337 कोटी रुपये निधी मंजूर केलेला आहे, जे पिकं उद्ध्वस्त झाली त्यांच्यासाठी. या शासनाचा निर्णय तुम्ही कसा बघता? खूप चांगला निर्णय घेतलेला आहे शासनाने. खरं तर शासनाचं आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांचं, महसूल मंत्री साहेबांचं अभिनंदन केलं पाहिजे. शेतकऱ्यासाठी एक थोडीशी संजीवनी मिळणार आहे. कारण फेब्रुवारी ते मे या दरम्यान एक नैसर्गिक आपत्ती शेतकऱ्यावर आली होती आणि मोठ्या प्रमाणात पाऊस, अमोसमी पाऊस झालेला होता. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान झालेले होते. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचे पंचनामे झालेले आहेत आणि पंचनाम्याची दखल घेऊन शासनाने शेतकऱ्यांना 337 कोटी मंजूर केलेले आहे. शासनाचे याबद्दल प्रथम मी शेतकऱ्यातर्फे अभिनंदन करतो. दुसरी बाब अशी आहे की जे काही पैसे नुकसान भरपाई जी शासनाने मंजूर केलेली आहे, तर ती शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. परंतु बँकांना याबाबत स्पष्ट आदेश दिलेले आहे किंवा पुन्हा एकदा त्यांनी बँकांना आदेश द्यावे की ही जी रक्कम जी मिळाली त्यांच्या कर्ज खात्यातून वळती करू नये, कपात करू नये, म्हणजे शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडेल याशी अपेक्षा व्यक्त करतो. आपण काय म्हणाल, अनेक वेळा आपत्ती आलेली आहे, मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालेलं आहे. तुमचं किती काय लावलं होतं, कोणत्या पिकाचं नुकसान झालं होतं आणि शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा होती? शासनाने घेतलेल्या निर्णयाचं सर्व शेतकऱ्यांच्या बाजूने समर्थनच करेल, कौतुकच करेल. परंतु एका पिकात किंवा एका विभागामध्ये हा निर्णय घेणं उचित नाही. चौफेर ह्या 3 महिन्यामध्ये चौफेर अवकाळी पाऊस पडलेला आहे. त्यात भरपूर पिकांचे नुकसान झालेले आहे. उन्हाळ्यात मका होत्या, उन्हाळ्यात कांदे होते, सर्व सडून गेलेले आहेत. माझे स्वतःचे 2 एकर कांदे अक्षरशः जमिनीतच सडून गेले, काढता नाही आले. जे थोडे काढून होते त्या पोळी गंज सडून गेले. तर प्रत्येक वेळेस शेतकऱ्यावर कायम कायम आसमानी संकट येत राहतात. प्रत्येक वेळेस शासनाने मागणी होण्याची गरज वाट न पाहता ज्या भागामध्ये, ज्या विभागामध्ये अवकाळी पाऊस पडतील, आसमानी संकट येतील, अशा भागात स्वतःहून शासनाने पंचनामे करून स्वतःहून अशा प्रकारची मदत दिली पाहिजे. तेव्हा शेतकरी खऱ्या अर्थाने सुखी होईल. एवढंच मी शासनाकडे आज मागणी करेन. आज पीक लागवड करताना 1 रुपयात पीक विमा पण काढलेला जातो. मात्र अनेक वेळा असंही तक्रारी येत असतात, शेतकऱ्यांची ओरड असते का पीक विमा काढला जातो, मात्र पीक विम्याची भरपाई मिळत नाही. याबाबत शासनाकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे? याबाबत शासनाला मी स्पष्ट मागणी करेल का हा 1 रुपया नको, जो काय शेतकऱ्याचा हिस्सा असेल तो शेतकऱ्याला भरू द्या. परंतु त्यातली पीक विमाचा क्लेम मंजूर करण्याची जी पद्धत आहे आणि पीक विमा नुकसान नोंदणीची जी पद्धत आहे ती अतिशय क्लिष्ट आहे. 72 तासात नोंदणी झाली पाहिजे. इकडं ऑनलाईन होत नाही, वेबसाईट मिळत नाही. तर त्यांनी 8 दिवसात, 4 दिवसात, 5 दिवसात कधीही माहिती दिली तर त्या सरकारी अधिकाऱ्यांनी किंवा इन्शुरन्स कंपनीने येऊन समक्ष पाहणी केली पाहिजे. उडवाउडवीची उत्तरं दिली जातात आणि 1 रुपयाच्या नावाखाली ती कंपनीच फक्त शासनाला लुटून खाते. कारण शेतकऱ्याचा हिस्सा शासनाला भरावाच लागतो. त्यापेक्षा शासनाने न भरता शेतकऱ्याला 2 रुपये भरू द्या, हरकत नाही, शेतकरी भरतो. परंतु ही मंजुरीची जी पद्धत आहे ती अतिशय क्लिष्ट आहे. त्या मंजुरीच्या पद्धतीमध्ये फरक पडला पाहिजे आणि प्रत्येक विमा घेतलेल्या माणसाचं नुकसान झाल्यावर त्याला भरपाई ही अवश्य मिळाली पाहिजे. अशी तरतूद शेतकऱ्यासाठी शासनाने प्रामुख्याने करावे, तर खरोखर शेतकरी सुखी होईल. जेव्हा पिकांचं नुकसान होतं त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं आणि पिकांचं नुकसान झाल्यावर तुम्ही कसे संकटात सापडतात? जेव्हा पिकाचं नुकसान होतं, ज्या वेळेला शेतकरी पीक उभा करण्यासाठी लोकांकडनं कर्ज घेऊन बियाणं करून सर्व पीक उभं करतो आणि ज्या वेळेला असा संकट येतं त्यावेळेस शेतकरी एकदम कोलमडून जातो आणि त्याला
म्हणजे कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही, त्यावेळेला तो निरागस होऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. शासनाने जो आता निर्णय घेतलेला आहे का एकदम चांगला निर्णय आहे, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा देणारा आहे का? आता पेरणी सुरू आहे, शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, अशा वेळेला शासनाचा हा जो निर्णय कसा बघता तुम्ही? अशा शासनाचा हा निर्णय अभिनंदनास्पद आहे. कारण की अनेक वेळेस अशा नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस म्हणा आणि नैसर्गिक आपत्ती येऊन गेल्या आणि त्यावेळेस शासनाने शेतकऱ्यांची एवढी दखल घेतली गेली नाही. त्यामुळे शेतकरी हा कोलमडला, आर्थिक विवंचनेत आला. परंतु फेब्रुवारी ते मे या महिन्यात जो अवकाळी पाऊस झाला, त्या अवकाळी पावसात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. प्रचंड कांदा असो, मका असो, अनेक पिकांचं ह्या राज्यामध्ये नुकसान झालं आणि नुकसान झाल्यानंतर आता पुढे काय, जून जुलैमध्ये काय, त्या विवंचनेत शेतकरी खचून गेला. परंतु शासनाचं अभिनंदन करतो आणि शासनाने हा शेतकऱ्यांच्या हिताचा जो निर्णय घेतला, 337 कोटी ची मदत शेतकऱ्यांना केली. ही जी मदत आहे ती शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा जरी होणार असली, पण शासनाने स्पष्ट बँकेंना निर्देश द्यावे की ही जमा झालेली रक्कम थेट कर्जबाजारी जो शेतकरी असेल त्याच्या त्या कर्जाच्या रकमेत वळती करून घेऊ नये, तर ती डायरेक्ट शेतकऱ्याच्या हातात ती रक्कम मिळावी, जेणेकरून जर पुढील हंगामात शेतकरी आर्थिक विवंचनेत न सापडता तो ताठ मानेने उभे राहून पुन्हा आपली शेती आनंदाने आणि विश्वासाने करेल आणि पुन्हा या राज्याला शेतीच्या माध्यमातून उभं करेल, असं मला वाटतं. एकूणच आपण पाहिलं असेल तर सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे त्याच्यात शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. शेतकऱ्यांचा निर्णय योग्य वेळी आलेला आहे, कारण सध्या पेरणीचे दिवस आहे, पैशांची गरज आहे. अशा वेळी शासनाने मदतीचा हात देऊन एका प्रकारे शेतकऱ्यांना दिलासा दिलेला आहे. बब्बू शेख, न्यूज 18 लोकमत, मनमाड.